वन विभागाकडे आवश्यक साधन सामुग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याचा फटका आज कोल्हापुरात आलेल्या बिबट्याला बसलाय। अनेकांनी फक्त छायाचित्रात बिबट्या पाहिला असताना ते बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत सहभागी झाले। त्यामुळे अखेर बिथरलेल्या बिबट्याला आपला प्राण गमवावा लागलाय। कोल्हापूर शहरातील रुईनगर कॉलनीत खासदार धनंजय महाडिक यांच्या घराशेजारी सकाळी बिबट्या दिसला आणि परिसरात एकच घबराट पसरली। खासदारांनी तात्काळ पोलीस आणि वन विभागाला बिबट्या आल्याची माहिती दिली। पोलीस, फायर ब्रिगेड आणि वन विभागाचे काही कर्मचारी तितक्याच तडफीने घटनास्थळी दाखलही झाले। मात्र बिबट्याला पकडण्यासाठी लागणारी कोणत्याही प्रकारची साधनं आणि अनुभवी कर्मचारीच त्यांच्याकडे नव्हते। तब्बल 5 तास झाले तरी वन विभागाचे कर्मचारी खोलीत दडलेल्या बिबट्याला केवळ बघतच राहिले। शेवटी संतप्त नागरिकांनीच पुढाकार घेतला आणि वाटेल तशा पद्धतीने बिबट्याला जेरबंद केलं। मात्र थोड्याच वेळात या बिबट्याचा मृत्यू झाला। फॉरेस्टचे लोक आले, पोलीस स्टेशनचे लोक आले, ट्रॅफिक पोलीस आले, आमचे अग्निशमनचे लोक आले, पण इक्विपमेंट्स कोणाकडे नव्हते। गन नव्हत्या, जाळ्या नव्हत्या। जे आता त्याला पकडायचं म्हणजे ते काय हाताने कोणी पकडू शकत नव्हतं। त्यासाठी लागणारे ट्रँक्युलायझर गन असेल किंवा त्या नेट्स पाहिजेत, त्या कोणाकडे नव्हत्या। आम्हाला सांगण्यात आलं की ते सांगलीवरून गन निघालेले आहे आणि तिकडे तासाभरात येईल म्हणून, पण तोपर्यंत काही घडलं असतं। वाघ चावल नाही तर आमचं प्राण जाईल याच्यापेक्षा इथल्या कॉलनीतल्या लोकांनी काहीतरी इजा होईल याच्यापेक्षा हे पहिला आम्ही प्रयत्न केलो की आमचं समाज आणि रुईकर कॉलनी एका जवळचे संबंधित असल्यामुळं या रुईकर कॉलनीला आम्ही सुरक्षा देण्याचा प्रयत्न केलो। म्हणून कुचेगोरी समाज आज शाहू महाराजांनी ताणलेला आम्हाला शिकारीसाठी, आणि ज्या ज्या ठिकाणी असं घटना होतं त्या ठिकाणी आम्हाला बोलवून घेतात। कोल्हापुरात मुख्य वनसंरक्षण विभागाचं ऑफिस आहे। या ऑफिसमधून 5 जिल्ह्यांचा कारभार चालतो असं म्हणतात। मात्र या ऑफिसमध्ये साधी ट्रिक्युलायझिंग गन नसणं हे हास्यास्पदच म्हणावं लागेल। इतकंच काय तर वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी किंवा अधिकारी सुद्धा वन विभागाकडे नाहीत आणि त्याचाच नाहक फटका या मुक्या जीवाला बसला। 5 जिल्ह्यांचं ऑफिस या ठिकाणी आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं ऑफिस या ठिकाणी आहे, पण ट्रँक्युलायझिंग गन नाही। महत्त्वाचं गोष्ट नुसती ट्रँक्युलायझिंग गन घेऊन भागत नाही, तर त्याच्यात जो डोसेस आहे त्याचं प्रमाण, ह्याचं ट्रेनिंग असणं आवश्यक आहे। आपण स्वतःहून कुठलंही ते देऊ शकत नाही। त्यात डोस जास्त झाला तर वन्य प्राणी दगावण्याची शक्यता असते। तर त्याचा अभ्यास आणि त्याचं ट्रेनिंग हे एखाद्या वनरक्षकांना देणं आणि त्याच्यासाठी वर्कशॉप घेणं हे अतिशय आवश्यक आहे। ज्या व्यक्तीला ह्या प्राण्याबद्दल माहीत नाही अशीही व्यक्ती तिथं त्याच्या समट माहीत नसताना सुद्धा ते त्याला कॅच करायसाठी येत होते की त्याचं बाबा लोकेशन काय, बाबा तो कुठला काय कशा पद्धतीने काय अटॅक करू शकतो, त्याच्या मुवमेंट काय आहेत, हे ज्यांना त्याच्याबद्दल माहीतच नाही, ज्यांनी चित्रात वाघ पाहिला त्याने प्रत्यक्ष पकडायचा सुद्धा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला बऱ्याच वेळा दुखापत होण्याचे चान्सेस निर्माण झाले। बेसुमार वृक्षतोड आणि लुप्त होत चाललेले वन्यजीव, अशात आहे ती वनसंपदा जपणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य। मात्र कोल्हापुरात घडलेल्या या प्रकारातून एका मुक्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागला आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।